जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे। जालना तालुक्यातील दरेगाव शिवारात एका व्यक्तीचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। सविस्तर वृत्त असे की जालना तालुक्यातील दरेगाव येथील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या एका जंगल परिसरात आज एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला। स्थानिक नागरिकांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले। नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने जालना तालुका पोलिसांना दिली। प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीची ओळख पटली असून कैलास पवार असे त्यांचे नाव आहे। ते जालना तालुक्यातीलच इंदेवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे। त्यांचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही। घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस ठाण्याचे पथक फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपासासाठी तो ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे। या खुनामागे नेमके काय कारण आहे, आरोपी कोण आहेत हे आता पोलीस तपासातच स्पष्ट होईल।